आपल्याबरोबर भरत गोगावले सर आहेत। सर काय सांगाल, 2-3 विषय सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टात आपण गेलेले आहात का आणि कशासाठी गेलेले आहात? हायकोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहे ते उपाटाचे जे काय अपात्र आमदार ठरवायचे आहेत त्यांना आम्ही मागच्या वेळेला नोटीस दिलेली होती, व्हीप बजावलेला होता, तो पाळला नाही म्हणून ते गेले। ते मागची बजावलेले ह्याच्यामध्ये आता ते मेन्शन केले, ते पुढं चालू राहिलं आणि त्यांना अपात्रता ठरवावी ही आमची मागणी आहे। राहुल नार्वेकर यांनी लवकर डिसिजन द्यावा आणि त्यांना अपात्र ठरवावं या मागणीसाठी तुम्ही गेलेले आहात? जे आम्ही गेलोय ते गेलोय, जसे ते काही कारणास्तव गेलेत तसे आम्ही पण गेलोय, बघूया काय होतंय ते। काय वाटतं सुप्रीम कोर्टातल्या निकालाच्या नंतर आता या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात काय निकाल लागेल, काय अपेक्षा आहे? कारण की तुम्ही तर पुरावे वगैरे सादर वाटतंय जे काही 2-3 निर्णय आमच्या बाजूने योग्य रीतीने झालेत तसा हा पण निर्णय आमच्या बाजूने होईल असं आम्हाला वाटतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अर्थ खात्याचे जे अधिकारी आहेत तर त्यांनीच असं म्हटलेलं आहे की याच्यामुळे बोजा पडणार आहे, 7,40,000 कोटी वगैरे आधीच कर्ज आहे, मग ही योजना कशी राबवायची असा प्रश्न विचारला। तर काय करायचं काय नाही चांगला सल्ला द्यावा ह्या मताशी आम्ही सहमत आहोत, पण अधिकाऱ्यांनी काय सरकार चालवत नाही, सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री चालवते, त्यामुळे तो सगळा विचार करूनच चाललेला आहोत। कुठला अधिकारी असं जर बोलला असेल तर आम्हाला ते विचार करावा लागेल। पण याच्यामुळे अजितदादांकडे अर्थ खातं आहे आणि मुख्यमंत्री यांनी जी योजना राबवली त्यामुळे कुठे ना कुठे टार्गेट मुख्यमंत्र्यांना केलं जातं असं होतंय? नाही, असं काही नाही आहे। सगळ्यांनी बसून ते ठरवलं, त्याचा लाभ आता होणार आहे ना। जर आमच्या एवढ्या भगिनींना जर लाभ मिळणार असेल तर त्याचा फायदा त्याचा उपयोग ज्यांनी केलेला आहे मदत त्यांना पण होईल। विरोधक टीका करतायत की गरज नव्हती या योजनेची। जितेंद्र आव्हाड म्हणतात की मागासवर्गीयांचे पैसे इकडे वर्ग केलेले आहेत, या नेमकं तथ्य काय आहे? या योजनेची गरज आहे का? आव्हाडांना हे बोलणं क्रमप्राप्त आहे, त्यांच्याकडे भांडवल आहे का आता बोलायला? आणि ज्या वेळेला आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना घेतोय ना, असं नाही ना की एका विशिष्ट समाजाला हे पैसे देतोय लाडकी बहिणीचे, 18 पगड जातीचा जो समाज आहे त्या सगळ्यांना ते लागू आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी चुकीचं बोलू नये आणि जितेंद्र आव्हाडांनी जे काय सांगितलं आहे की तीर्थयात्रा जी काय वयस्कर म्हणजे त्यामध्ये उद्या त्यांचं पण वय झाल्यानंतर त्यांना पण आम्ही तीर्थयात्रेला मदत करू ना नेण्याला। बरं, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे तुमच्याबरोबर होते, अनेक उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, बिनशर्त पाठिंबा दिला होता। या निवडणुकीच्या वेळी मात्र ते त्यांनी कालच एकला चळवळीचा नारा दिलेला आहे। सगळ्या विधानसभा वेळ आहे, आता बसतील आमचे नेते मंडळी, त्यातनं मार्ग निघाल आणि जो मार्ग निघाल तो चांगला निघाल। पण ठाण्यामध्ये देखील अविनाश जाधव लढायच्या तयारीमध्ये, काल देखील त्यांनी बाईट देखील दिला। हे बघा, बऱ्याचशा ठिकाणी असे काय मंडळी आहेत, परंतु अजून वेळ आहे आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राजसाहेब तो विचार करतील, एकत्र येऊ शकतात पुन्हा एकदा महायुतीमध्ये। हो, राजकारणात काही होऊ शकतं। शेवटचा प्रश्न, महाडमध्ये यावर्षी पूर गेल्या वर्षी आलेला, आदल्या वर्षी आलेला, यावर्षी पूर आलेला नाही आहे, काय कारण आहे नेमकं? महाडमध्ये अजूनपर्यंत तरी पूर आला नाही आहे। महाडमध्ये जो गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही गाळ काढला, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो काही निधी आम्ही मागितला दिला, जो 31 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण म्हणजे पोलादपूरपासून महाडच्या सगळ्या नद्या संपूर्ण गाळमुक्त केल्यानंतर आम्हाला ही परिस्थिती आज दिसली की आम्ही समाधानी आहोत। अजूनही पाऊस गेलेला नाही आहे, परंतु जो अजून 1-2 जुटी आहे त्याच्यात अजून काही ठिकाणचा गाळ आहे, तो काढल्यानंतर पुढच्या अनेक 10-15 वर्ष त्या नद्यांना गाळ येणार नाही असं मला वाटतं। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।